नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, माता रमाईचा विजय असो, गाडगे महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, भीमाबाईचा विजय असो, रमाबाईचा विजय असो, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, लोककलावंताचा विजय असो, लोककलावंताचा विजय असो, वामनदादा कलकलांचा विजय असो, वामनदादा कलकलांचा विजय असो, राष्ट्रसंत गाडगे बाबांचा विजय असो, राष्ट्रसंत गाडगे बाबांचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो। काय सांगणार सर, आज माता रमाई व माता भीमाई यांच्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम ठेवण्यात आलेले, काय सांगणार सर? आज फेब्रुवारी संत गाडगे बाबांची जयंती आहे। जगाला स्वच्छतेचा आणि प्रबोधनपर त्यांनी जे काही कीर्तन केलेले आहे त्या संबंधीचा, आणि याच महिन्यामध्ये माता रमाई, माता भीमाई, रयतेचे राजे शिवाजी महाराज असे चारही महापुरुषांच्या जयंती या महिन्यामध्ये साजऱ्या होत आहे। कलावंत आपापल्या कलेमध्ये गुंतलेले असताना, कार्यक्रम असताना त्यांची काही वेळेच्या वेळ तारखेवरती काही कार्यक्रम घेऊ शकले नाही, परंतु गाडगे बाबाच्या जयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी आमच्या सर्व कैलासवासी कुंजाजी बाबा जी काही संस्था आहे प्रतिष्ठान, त्या प्रतिष्ठानचे सर्व कलावंत आणि पदाधिकारी या ठिकाणी सर्वांनी मिळून ठरवून आज या ठिकाणी आम्ही संत गाडगे बाबाच्या जयंतीनिमित्ताने सर्व महापुरुषांच्या जयंती या ठिकाणी साजऱ्या केलेल्या आहेत। सर, या महापुरुषांचे योगदान तर फार मोठे होते, याबद्दल आज समाजासाठी काय संदेश देणार सर आपण? या महापुरुषांचे फार मोठे योगदान होते, यांच्या जयंतीनिमित्त आता समाज बांधवांना आपण काय आवाहन करणार आहे? महापुरुषाचे जे काही योगदान आहे ते योगदान काही लहान नाही, त्या योगदानाचंच संकल्पना ही आमच्या कलावंताला आली पाहिजे। या ठिकाणी विविध थरातील मोठ्या मान्यवरांनी आपापल्या भाषणातून सांगितलं की कोणत्या महापुरुषाचे किती कार्य आहे। मग त्यामध्ये रमाईचं कार्य बाबासाहेबांच्या पाठीमागं भक्कम होतं। संत गाडगे बाबांनी जगाला प्रबोधन केलं, देवळात देव नाही माणसात देव बघा, त्याचप्रमाणे रमाईनं या ठिकाणी बाबासाहेबांच्या पाठीमागं भक्कमपणानं उभं राहून आज देशाचं संविधान सर्व राज्यामध्ये नाही सर्व देशामध्ये सुप्रसिद्ध संविधान आज आपल्याला मिळालेलं आहे। त्या पाठीमागं ह्या सर्व महापुरुषांची सर्व त्यांना सपोर्ट आहे आणि त्यांचा विचार आहे, म्हणून आमच्याही कलावंताला त्या विचाराची जाणीव व्हावं, आपल्या गीतातून या महापुरुषाचे गीतं तयार व्हावेत, हाच आमचा एक हेतू आहे। आणि आमच्या कलावंत ज्या वेळेस ग्रामीण भागात जाऊन कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी या महापुरुषाचे गुणगान गायले पाहिजे, एवढीच एक अपेक्षा आमची या संस्थेच्या वतीनं आहे। कलावंतांच्या वतीने जसं या महान व्यक्तींची जे तर स्तुती केली जाते गायनाच्या माध्यमातून हे केलं जातं, तरी जे ते आपल्या फार काही समस्या आहेत, याबाबत काय सांगणार सर? बाबासाहेबांनी सांगितलं होतं की माझं एक भाषण आणि कलावंताचे एकच गाणं माझे 10 भाषणं बरोबर आहे। हाच एक धागा धरून आमचा कलावंत आज बाबासाहेबांना वाहून गेलेला आहे, आणि म्हणून त्यांचं जे काही योगदान आहे ते योगदान मिळालेले नाही ही गोष्ट खरी आहे। परंतु आम्ही ज्या वेळेस असे मेळावे अशी जयंतीच्या निमित्तानं एकत्र येतो त्या वेळेस आम्ही त्या अनुदानावर त्यांच्या समस्यावरती, मग त्या समस्या आमच्या मागण्या, कलावंताला मानधन मिळालं पाहिजे, त्यांच्या घरकुल सेपरेट मिळालं पाहिजे, त्यांच्या पाल्यांना पदवीचं शिक्षण फुकट मिळालं पाहिजे, अशा प्रकारच्या ज्या मागण्या आमच्या जवळपास 10 ते 15 मागण्या आहेत, या शासन दरबारी करण्यासाठी आम्ही वेळोवेळी मोर्चे काढणं, उपोषण करणं, मागे आम्ही औरंगाबादला फार मोठा उपोषण या ठिकाणी मेळावा मोर्चा काढला, कलावंताच्या वेशभूषेमध्ये आम्ही तिथे गेलो, त्याच वेळेस आमचं 5,000 रुपयाचं मानधन कलावंताचं मंजूर झालं, आणि हे प्रश्न सोडवण्यासाठीच आम्ही असे मेळावे लावत असतो। आता जे सर आता पाहिलं जात आहे की या कलेपासून जे ते नवयुवक जे तो दूर होत चाललेला आहे, तर लोकांनी सर या कलेकडे यावं यासाठी काय आवाहन करणार सर लोकांना? दूर होत चाललेला नाही, त्याच्यामध्ये फक्त नावात बदल झाला। जशी आमची पूर्वी बाई नाचायची
ती नाचणारी म्हणायची. आज गाणारी पोरगी जी कॉलेजला गाती ती आज फार मोठ्या प्रमाणात नर्तिका. अशा प्रकारचा फरक करून नवयुवक जे आहेत नवीन आधुनिक कलेकडे चालले. परंतु आमचा जो लोककलावंत जो भाग आहे मग त्यामध्ये वासुदेव असेल, गारुडे असेल, भारुडे असेल, भजनी असेल, कीर्तने असेल, तुमचे नंदी बैलवाले असतील, ही जी कला आहे ही कला संपुष्टात येऊ नये म्हणून आम्ही हे लोककलावंताचे मेळावे किंवा कार्यक्रम लावत असतो. म्हणून कला संपलेली नाही. आज महाराष्ट्राची ओळख सांगणारी खरी कला जर असेल तर ती लोककला. आणि मग त्यामध्ये पोवाडे असतील, शाहिरी गाणे असतील, त्यामध्ये लावण्या असतील, हे तमाशा कलावंत असतील. हे कलावंत लोप होऊ नये म्हणून याच्यासाठी आमचा धडपड आहे आणि आमचे कलावंत आहे आम्हाला त्याप्रमाणे आम्हाला सर्व सपोर्ट करतात. जसं सर आता तुम्ही सांगितलं कलावंतांबाबत, तर जर कोणाला जर सर या कलावंतांमध्ये रस असेल, त्यांना या क्षेत्रात यायचं असेल तर त्यांच्यासाठी आपल्याकडे काही प्रशिक्षण वगैरे मार्गदर्शन काही आहे का सर? आमच्याकडे मार्गदर्शन तर नाही, पण आमच्या संघटनेमध्ये आम्ही त्यांना सदस्य करून घेतो आणि वेळोवेळी त्यांना त्यांच्या कलेला वाव देतो. मग तो एखादा कलावंत अडाणी जरी असेल पण त्याला भावना असतात की मी कुठंतरी चांगलं गायलं पाहिजे, कुठंतरी चांगलं काम केलं पाहिजे. आणि मग सर्व कलावंताच्या वतीनं तो ज्यावेळेस स्टेजवर येतो त्यावेळेस त्याची हिंमत वाढत चालते आणि भविष्यामध्ये तो चांगला मोठा कलावंत होऊन चांगले. आता तुमचं मोठे मोठे सिनेमामध्ये सुद्धा आमचे कलावंत गेलेले आहेत. मग असं तमाशा कलावंतामध्ये तुमचे दादा कोटके असतील, आमचे बरेचसे कलावंत आमचे पुढे गेलेले आहेत. आणि म्हणून आम्ही त्यासाठी आम्ही नवीन कलावंताला वाव देण्यासाठी हे कार्यक्रम राबवतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या प्रतिष्ठानच्या मार्फत कोण कोण या कार्यक्रमात सामील आहेत सर? या कोणाला? कार्यक्रमामध्ये कैलासवासी पुंजाजी बाबा प्रतिष्ठान जे आहे गेल्या 10 वर्षापासून कलावंताच्या कार्यक्षेत्रात काम करतं. या कार्यक्रमाला आज आमच्या याला मान देऊन आदरणीय प्राचार्य गहर राठोड सर, आदरणीय सामाजिक कार्यकर्ते रगडे सर, आमचे रमेशभाई खंडागळे विद्यार्थी नेते आहेत आणि आमचे अशोक बागुल यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार मिळाला, हे आमचे देवदासी एवढे सर्व आमचे मानलेले कलावंत या ठिकाणी आलेले आहेत. ते कलावंताच्या संपर्कामध्ये आम्ही असतो. या ठिकाणी आमचे गाडगे बाबा जे ऊसतोडीचं कामगार माणूस आहे, तो सुरेश खरात कविता लिहिणं आहे. आज त्याच्या 200च्या जवळपास कविता आहे. त्या कविता त्यांची शाळा जर आपण बघितली तर ते अण्णाभाऊ सारखे 1.5 दिवस शाळेत गेले. त्यांना कुठला वर्ग नाही, काही नाही, परंतु आज 200 कविता ते लिहितात. आणि आज गाडगे बाबाच्या पवित्रामध्ये कधी गाडगे बाबा तर कधी पोतरास अशा प्रकारची कला ते दाखवतात. आज त्याच ठिकाणी प्रमोद जोगदंडे हा ढोलकीपटू आहे, परंतु अतिशय हाडाचा कलावंत आहे. आमच्या कलावंत आमचे जे काही साळवेबाई, मीना साळवे, मंगला आव्हाड, आमचे ह्या ज्या काही कला सुभद्राताई बघते आमच्या घरातताई या ठिकाणी आहे. ते सर्व कलावंत आज या कार्यक्रमात सहभागी झाले. नवनाथ महाराज आहे, त्याचप्रमाणे आमचे साळवे साहेब आहेत, आमचे सर्व जाधवजी आहेत, सर्व आमचे गौतमराव, त्याप्रमाणे आमची भिरगुरुजी आणि बाबुल साहेब, साळवे साहेब, रामदास साळवे ही सफारी साहेब, हां शेजवळ साहेब, आपले सर्व ससाने साहेब, बनसोडे साहेब, हे सगळं आमचे कलावंत आज या ठिकाणी फार मोठ्या उत्साहामध्ये सामील होऊन हा कार्यक्रम सक्सेस केलेला. एवढंच या ठिकाणी सांगतो.